नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 28। दरवेळेप्रमाणे अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानाचे आपण काही महत्त्वाचे IMP प्रश्न बघणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एक एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपण परीक्षा होईपर्यंत असेच महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणणार आहोत। प्रश्न पहिला, पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यात कोणत्या ठिकाणी झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए यवतमाळ। प्रश्न दुसरा, पितळ हे संमिश्र तांबे व डॅश डॅश यापासून बनवले जाते। तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जस्त। प्रश्न क्रमांक तिसरा, अजिंठा व वेरूळ लेण्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या कथा चितारलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए जातक कथा। पुढचा प्रश्न क्रमांक 4, यवतमाळ जिल्ह्याची सीमा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना लागून आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 6। प्रश्न क्रमांक 5, पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नर्मदा। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या भारतीय कंपनीने सहकारी तत्वावरील जगभरातील सर्वोच्च 300 कंपन्यांमध्ये मिळवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इफ्को। प्रश्न क्रमांक 7, दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेमध्ये सार्कच्या संघटनेमध्ये कोणत्या देशाचा 8वा देश म्हणून नव्याने समावेश करण्यात आला? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अफगाणिस्तान। प्रश्न क्रमांक 8, भारतात उच्च न्यायालय कोणत्या राज्यात नव्याने स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी मेघालय। प्रश्न क्रमांक 9, दक्षिण भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी आगुंबे। प्रश्न क्रमांक 10, कच्चा पोलाद उत्पादक भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा देश आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी दुसरा। प्रश्न क्रमांक 11, अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनाम्याचा मसुदा कोणी तयार केला? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए थॉमस जेफरसन। प्रश्न क्रमांक 12, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित निवृत्ती वेतन योजना कोणत्या राज्य सरकारने जाहीर केली आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 13, भारतातील पहिला वित्त आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1951। प्रश्न क्रमांक 14, फुफ्फुसाच्या दुहेरी आवरणास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्लुरा। प्रश्न क्रमांक 15, कोणत्या IIT द्वारे भारतातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गुवाहाटी। प्रश्न क्रमांक 16, कोणत्या राज्याला भारत शासनाच्या वैयक्तिक आणि प्रशिक्षण विभागाच्या ई-लर्निंग प्रशिक्षक प्रोग्रामर म्हणून पहिली श्रेणी मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तेलंगणा। प्रश्न क्रमांक 17, वन्यजीव संवर्धनासाठी भारताची पहिली जननिक बँक डॅश डॅश येथे उघडली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए हैदराबाद। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या नदीवर शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प बांधण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रावी। प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए नाबार्ड। प्रश्न क्रमांक 20, देशातील सर्वात लांबीच्या गुजरात येथे उभारण्यात आलेल्या केबल पुलाचे नाव काय आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सुदर्शन सेतू। प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणी महात्मा गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून सर्वप्रथम संबोधले होते? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस। प्रश्न क्रमांक 22, वनस्पतीतील प्रकाश संश्लेषण रासायनिक अभिक्रिया वनस्पतीच्या कोणत्या भागात घडत असते? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी वरीलपैकी सर्व। प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणते राज्य देशातील पहिले सेंद्रिय राज्य म्हणून घोषित करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी सिक्कीम।
प्रश्न क्रमांक 24, जगातील वाळवंट आणि संबंधित खंड यांची अयोग्य जोडी ओळखा, म्हणजे चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी, ग्रेट व्हिक्टोरिया, उत्तर अमेरिका, ही काय तर चुकीची जोडी आहे. मग याचं बरोबर उत्तर काय राहील किंवा बरोबर जोडी काय राहील दोघांची पण, किंवा हे कोणत्या देशात आहे किंवा उत्तर अमेरिकेत कोणतं वाळवंट आहे, तर त्याचं योग्य उत्तर मला कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 25, राज्यात किती नवीन पर्यटन स्थळांची निर्मिती करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2, ऑप्शन